देशभरात नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांचा संताप दिवसेंदिवस वाढत चाललाय. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. भाजप विरोधात देशभरात संतापाची लाट उसळलेली दिसत असताना अनेक ठिकाणी भाजपचे झेंडे किंवा स्टिकर्स लावलेली वाहनं दिसताच आंदोलकांकडून त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान बिहारची राजधानी पटनामध्ये घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये. पटण्यातील डाकबंगला क्रॉसिंग येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना भाजपचे आमदार विनय बिहारी आपल्या वाहनातून त्या मार्गाने त्याचवेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी त्यांच्या गाडीत घेराव घातला. मात्र आमदारांनी गाडी न थांबवता पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यात संतप्त विद्यार्थ्यांनी वाहनावर हल्ला केला. परिस्थिती इतकी चिघळली की त्याला मारा अशा घोषणा देत काही आंदोलकांनी आमदारांचा पाठलाग केला. पुढे डाकबंगला परिसरात आमदारांना घेरण्यात आलं. गाडीतून बाहेर काढून थेट मारहाण करण्यात आली. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.